Good afternoon, students. In today's lecture, we are going to study about this modalities of diagnosis. In last lecture, we have seen the risk approaches of the screening and the screening of cases, where we have been discussed regarding certain important things where we can be conclude or we can be taken for to detect any जेनेटिकल डिफॉर्मिटीज. जसं आपण एखाद्या प्रेग्नेंट लेडीला प्रेग्नेंट असताना जर एखाद्या बच्चूमध्ये काही जेनेटिक डिफॉर्मिटीज वगैरे असतील त्या फाइंड आउट करण्याची जे आपण टेस्ट केल्या त्या आपण लास्ट लेक्चरमध्ये पाहिल्या आहेत. ते आपण पुन्हा या लेक्चरमध्ये रिव्हिजन करणार आहोतच. पण या लेक्चरमध्ये आपण मॉडॅलिटीज ऑफ डायग्नोसिस ज्याच्यामध्ये इन्व्हेसिव्ह आणि नॉन इन्व्हेसिव्ह या दोन मेथड आपण बघणार आहोत आज. इन्व्हेसिव्हचा अर्थ होतो जिथे पेशंटला बॉडीमध्ये कट करून ज्या टेस्ट केल्या जातात त्याला आपण मोस्टली मोठा इन्व्हेसिव्ह बोललं जातं. नॉन इन्व्हेसिव्हचा अर्थ होतो की कुठेही बॉडीला पेशंटच्या बॉडीला हार्म न करता वरतून ज्या काही टेस्ट केल्या जातात त्याला आपण नॉन इन्व्हेसिव्ह असं कन्सिडर करू शकतो. आता हे का गरजेचं आहे तर फॉर द प्रीनेटल स्क्रीनिंग अँड डायग्नोसिस. प्रीनेटल स्क्रीनिंग अँड डायग्नोसिससाठी या दोन्ही गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहे जिथे आपल्याला वेरियस मशीन्सचा उपयोग करून आपण पेशंटचा डायग्नोज करू शकतो, बच्चूच्या आतमधली ग्रोथ बघू शकतो. या सगळ्या गोष्टींसाठी या गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहेत. आता नॉन इन्व्हेसिव्ह मेथडमध्ये आपण काय करणार आहोत तर एक्झामिनेशन ऑफ वुमन्स युट्रस फ्रॉम आउटसाइड द बॉडी. एखादी प्रेग्नेंट लेडी तुम्हाला बाहेरून बघून ओळखता येते ना की बाई ही प्रेग्नेंट आहे, तो एक्झामिनेशन ऑफ द वुमन्स युट्रस फ्रॉम द आउटसाइड द बॉडी. अल्ट्रासाउंड डिटेक्शन. आजकालच्या जगामध्ये अल्ट्रासाउंडला काही पर्याय नाही, खूप सेफेस्ट मेथड आहे. अल्ट्रासाउंडचा अर्थ होतो अल्ट्रासोनोग्राफी, जी आपण बऱ्याचशा बोली भाषेमध्ये सोनोग्राफी म्हणून बोलली जातात, काही ठिकाणी USG म्हणून बोललं जातं. पण अल्ट्रासोनोग्राफी अल्ट्रासाउंड डिटेक्शन हे खूप सेफेस्ट मेथड आहे फॉर एनी डिटेक्शनसाठी, एनी डायग्नोसिससाठी. लिसनिंग टू द फिटल हार्ट साऊंड. बाळाच्या हृदयाचे ठोके फिटल हार्ट साऊंड आपण लिसन करतो फिटल स्कोपने किंवा स्टेथोस्कोपने. त्याला ही पण एक इन्व्हेसिव्ह नॉन इन्व्हेसिव्ह मेथड आहे. एक्सटर्नल फिटल मॉनिटरिंग ऑफन नोन ॲज नॉन स्ट्रेस टेस्ट. आता सध्या खूप पॉप्युलर अशी ही टेस्ट आहे नॉन स्ट्रेस टेस्ट, जेणेकरून आपण प्रेग्नेंट लेडीला आपण एक बेल्ट बांधला जातो आणि त्या बेल्ट आणि त्या मॉनिटरच्या सहाय्याने डॉप्लरच्या सहाय्याने आपण बच्चूचे लहान वूममधल्या बच्चूचे युट्राईन बच्चूचे हार्ट रेट काउंट केले जातात. इन्व्हेसिव्ह मेथड आपण ऑलरेडी पाहिलं, तर जसं आपण डिस्कस करू या इन्व्हेसिव्ह मेथडच्या सेशनमध्ये. ती अल्ट्रासोनोग्राफी आपण का करणं गरजेचं आहे, का सेफेस्ट मेथड आपण बोललं जातं तर सध्याच्या परिस्थितीमध्ये सेफ नॉन इन्व्हेसिव्ह आहे जिथे कुठे कट वगैरे करणं गरजेचं नाही आहे. अक्युरेट आणि तुम्हाला कॉस्ट इफेक्टिव्ह मेथड आहे ही अल्ट्रासोनोग्राफी जी केली जाते टू फाइंड आउट सर्टन थिंग्स. आता ह्या सोनोग्राफीमध्ये आपण काय काय करू शकतो, काय काय फाइंड आउट करू शकतो तर चेक द वायबिलिटी ऑफ द फिटस. वायबिलिटीचा अर्थ काय होतो बच्चूचं हार्टबीट. वायबिलिटीचा अर्थ होतो हार्टबीट. बच्चूचे हार्टबीट चेक करण्यासाठी या सोनोग्राफीचा खूप मोठ्या प्रमाणात उपयोग केला जातो. चेक द नंबर ऑफ प्रेग्नेन्सी. USG सोनोग्राफी थ्रू आपण प्रेग्नेन्सी किती आहे म्हणजे नंबर ऑफ प्रेग्नेन्सी, एक बच्चू आहे, 2 बच्चू आहे, 3 बच्चू आहे, म्हणजे सिंगल प्रेग्नेन्सी आहे की मल्टिपल प्रेग्नेन्सी हे आपण म्हणजे ट्विन्स आहे, ट्रिपलेट आहे, क्वाड्रप्लेट आहे, सगळ्या गोष्टी आपण सोनोग्राफीनुसार कन्फर्म करू शकतो. डिटेक्ट एनी एक्टोपिक प्रेग्नेन्सी. जर तुम्हाला एखाद्या लेडीला पेरिन एब्डोमन आहे आफ्टर कन्सिविंग द बेबी, UPT पॉझिटिव्ह आली आहे, पण त्याचं फर्टिलायझेशन झाल्यानंतर जे काही इम्प्लांटेशन होतं युट्रसमध्ये जर ते नाही झालं आणि तिथे त्या एक्टोपिक फेलोपियन ट्यूबमध्ये जर त्याचं ग्रो होत असेल ओव्ह्यूम तर त्याला एक्टोपिक प्रेग्नेन्सी पण ती फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला या सोनोग्राफीचा उपयोग होतो. डॉपलर अम्बिलिकल वेलोसिमेट्री. Doppler ultrasonography measures the velocity of which RBCs, uterine and fetal vessels are travel. मदरच्या युट्राईनमध्ये आणि बच्चूच्या वेसल्समध्ये जे काही RBCs ट्रान्सफर होत असतात ते काउंट करण्यासाठी सुद्धा या सोनोग्राफीचा आपल्याला उपयोग होतो. प्लॅसेंटल ग्रेडिंग. आता बच्चूला आपल्या प्लॅसेंटा थ्रू मदरच्या वूममध्ये जो काही प्लॅसेंटा फॉर्म होतो त्या प्लॅसेंटा थ्रू बच्चूला आपल्याला न्यूट्रिएंट्स मिळत असतात. जे काही मदर जेवते खाते पिते न्यूट्रिशियस मिल्कवर बनतं ते सगळे न्यूट्रिएंट्स प्लॅसेंटा थ्रू आपल्या बच्चूला मिळत असतात, जे काही न्यूट्रिएंट्स. तर त्याचं
त्या प्लॅसेंटाची ग्रोथ कशी आहे, पर्टिक्युलर इन अमाऊंट ऑफ कॅल्शियम डिपॉझिशन ऑफ प्लॅसेंटा, म्हणजे मेनली प्लॅसेंटामध्ये कॅल्शियम डिपॉझिशन होते की नाही होत आहे, त्याचा किती ग्रेड आहे. प्रत्येक प्लॅसेंटा ग्रोथचा एक पिरियड असतो 12 ते 24 वीक, म्हणजे फर्स्ट ट्रायमेस्टरचा, सेकंड ट्रायमेस्टरचा आणि थर्ड ट्रायमेस्टरचा. तो अकॉर्डिंग टू दॅट ट्रायमेस्टर त्याचा ग्रोथ व्यवस्थित होते की नाही होते हे सुद्धा आपण सोनोग्राफीने चेक करू शकतो. इवन ॲम्निओटिक फ्लुइड, जे काही ॲम्निओटिक फ्लुइड म्हणजे आपला बच्चू असतो त्याचा व्हॉल्यूम असेसमेंटसाठी सुद्धा या सोनोग्राफीचा उपयोग केला जातो. या असेसमेंटवरून आपल्याला समजू शकतं की बाबा बच्चू ॲम्निओटिक फ्लुइड हे एक्सेसिव्ह तर नाही आहे ना, किंवा कमी तर होत नाही ना, कारण जसं जसं बच्चूचं ग्रोथ होत जातं ॲम्निओटिक फ्लुइडची क्वांटिटी ही तशी कमी कमी होत जाते. पण जर आपण सोनोग्राफी वेळेवर पर्टिक्युलरली करत असेल तर आपल्याला याचं निर्धारण करू शकतं की बाबा ग्रोथनुसार बच्चूचं ॲम्निओटिक फ्लुइड हे खरंच खूप जास्त कमी होत आहे का खूप जास्त एक्सेसिव्ह होत आहे. त्या हिशोबाने आपण पेशंटला ट्रीटमेंट कॅरी करू शकतो. ह्याही सगळ्या गोष्टी आपल्याला सोनोग्राफीजवळ कळतात. जर डिटेक्ट कॉज ऑफ वजानल ब्लिडिंग, जर एखाद्या बच्चू लेडीला वजानल ब्लिडिंग झालं तर त्याचं काय कारण असू शकतं हे आपण सोनोग्राफीने निदान करू शकतो. Viability of fetus also assessed by the ultrasound. The visible heartbeat could be the seen and the detectable by the pulse Doppler ultrasound by 6 weeks to 7 weeks of clearly dissipated by 7 weeks. So अर्ली प्रेग्नन्सी डिटेक्शनसाठी सुद्धा या सोनोग्राफीचा उपयोग केला जातो. फाइंड आउट अक्युरेट डेट ऑफ प्रेग्नन्सी, तुमची ईओडी LMPच्या नंतर ईओडी एक्सेप्ट डेट ऑफ प्रेग्नन्सी. LMP stands for last menstruation period and EOD accepted date of pregnancy. त्यामध्ये तुम्हाला एक्झॅक्ट डेट तुमची EOD कॅल्क्युलेट केली जाते. या सोनोग्राफीच्या माध्यमातून तुम्हाला सांगितलं जातं की तुमचं बेबीचं डिलिव्हरी ही कोणत्या तारखेपर्यंत होऊ शकते. ओके, दुसरी गोष्ट आहे या सोनोग्राफीमुळे आपल्याला बच्चूचे डायमीटर सुद्धा समजतात. बच्चूची लेंथ, बच्चूची ग्रोथ सुद्धा कळते. त्याच्यामध्ये पहिली मेथड आहे द क्राऊन रम्प लेंथ. क्राऊन रम्प लेंथचा अर्थ होतो की द मेजरमेंट आहे फ्रॉम अक्युरेट एस्टिमेशन ऑफ गेस्टेशन एज, म्हणजे तुमचं जे क्राऊन रम्प रेंट आहे त्याच्यामुळे तुम्हाला 7 ते 13 वीक पर्यंतची आपली जी गेस्टेशन एज आहे ती आपण फाइंड आउट केली जाते. The biperiodal diameter, the diameter between two sides of head is measured after 13 weeks. 13 वीकच्या प्रेग्नन्सी नंतर बच्चूची बायपेरिडियल डायमीटर काउंट केला जातो, जो की अराउंड 2 to 4 सेंटीमीटर टू 30 असू शकतो 13व्या वीक पर्यंत. आणि जेव्हा बेबी फुल टर्म होतं तेव्हा ती 9.5 सेंटीमीटर पर्यंत जाते. द फीमर लेंथ, बॉडीचं सर्वात मोठं बोन जे आहे, लांब बोन जे आहे तुमचं फीमर असतं. द फीमर लेंथ कॅन बी आयडेंटिफाईड. द मेजर द लॉंगेस्ट बोन इन द बॉडी अँड रिफ्लेक्ट द लॉन्जिट्युडिनल ग्रोथ ऑफ द फीटस. इट्स युजफुलनेस द सिमिलर टू द BPD. ह्याच्या त्या लेंथवरनं आपल्याला समजतं की बाबा बच्चूची ग्रोथ ही व्यवस्थित आहे की नाही. The abdominal circumference AC, the single most important measurement to make the late pregnancy. It reflects more on fetal size and weight rather than the age. The abdominal circumference तुम्हाला लेट प्रेग्नन्सीमध्ये आपण चेक करू शकतो की त्याची साईज एक्झॅक्टली किती आहे, सो दॅट लेट प्रेग्नन्सीमध्ये. ओके, असेच द रिस्क ऑफ डाऊन सिंड्रोम. डाऊन सिंड्रोम आपण या सोनोग्राफीमुळे ॲसेस करू शकतो. Presence of Down syndrome can be detected by measuring the fluid at the back of the baby's neck. बेबीच्या नेकमधून फ्लुइड चेक करून जातं. 11 to 12 वीक्समध्ये. आपण लास्ट लेक्चरमध्ये या गोष्टी समजून घेतल्या आहेत की आपण डाऊन सिंड्रोम कसं डिटेक्ट करतो. जेव्हा कोरियन विलाई आपण टेस्ट करतो किंवा मॅटर्नल सिरम फिटोप्रोटीन चेक करतो, त्याच्या व्हॅल्यू जेव्हा कमी असतात त्यावेळी कन्फर्म आपण डाऊन सिंड्रोम समजला जातो. या सगळ्या गोष्टी आपली आधी असेच आपल्या सोनोग्राफी थ्रू केल्या जातात आणि देन त्याला काही कन्फर्म डायग्नोसिस आपण करतो. Assist the performing the diagnostic state. Certain tests are assessed for fetal well-being, such as the CVC and amniocentesis are performed safely with the help of the ultrasound. ज्या काही आपण इन्व्हेजिव्ह टेस्ट करतो ज्याच्यामध्ये अल्फा फिटोप्रोटीन, मॅटर्नल सिरम अल्फा फिटोप्रोटीन बघतो किंवा कोरियॉनिक
विलाय आपण टेस्ट करतो, टिश्यू टेस्ट करतो, हा प्लॅसेंटल टिश्यू, किंवा कार्डिओसिंथेसिस करतो किंवा अमिनोसिंथेसिस करतो. या चारही गोष्टी जेव्हा आपण करतो बिंग एज अ नॉन इन्व्हेजिव्ह जेव्हा केल्या जातात त्या सगळ्या अंडर सोनोग्राफी केल्या जातात. सोनोग्राफी गायडन्सच्या अंडर त्या सगळ्या टेस्ट परफॉर्म केल्या जातात. त्यामुळे या प्रत्येक इन्व्हेजिव्ह टेस्टमध्ये तुम्हाला सोनोग्राफीचं गायडन्स घेणं खूप जास्त गरजेचं आहे. इवन वी कॅन चेक फॉर द डेव्हलपमेंट ऑफ फिटस फ्रॉम 18 वीक्स ऑनवर्ड. प्रेग्नेंट लेडीच्या 18 वीक्स ऑनवर्ड इट इज पॉसिबल टू एक्झामिन द फिटस इन मोर डिटेल. 18 वीक नंतर आपण फिटसला जास्त जवळून बघू शकतो, मॉनिटर करू शकतो. मोस्ट ऑर्गन सिस्टम कॅन बी एक्झामिन. मोस्ट ऑफ द ऑर्गन जे बच्चूचे डेव्हलप झालेले असतात आणि आपण ते प्रॉपरली एक्झामिन करू शकतो थ्रू द अल्ट्रासोनोग्राफी. ओके, त्याच्यामध्ये मेनली जे मेजर ऑर्गन आहे लाईक स्पाइन, स्कल, ब्रेन, हार्ट, लंग्स, किडनीज, इवन आर्म्स अँड लेग्स कॅन बी सीन अंडर सोनोग्राफी. डायग्नोसिस सर्टन अबनॉर्मलिटीज, जसं आपण बच्चूचे वेल ग्रोन ऑर्गन बघू शकतो सोनोग्राफीमध्ये, जसं मी बोलले स्पाइन, स्कल, ब्रेन, हार्ट, लंग्स, किडनी, तसंच आपण डिफॉर्मिटी सुद्धा आपण अल्ट्रासोनोग्राफीने रूल आउट करू शकतो. जसं स्पाइना बायफिडा आहे. मेनी स्ट्रक्चरल अबनॉर्मलिटीज इन फिटस कॅन बी रिलायबली डायग्नोज इन अल्ट्रासाउंड बाय 20 वीक्स ऑफ प्रेग्नेन्सी. 20 वीक्स ऑफ प्रेग्नेन्सीपर्यंत आपण बऱ्याचशा अबनॉर्मलिटीज बच्चूच्या फाइंड आउट करू शकतो. ओके, नाव एवढं समजलं. आय थिंक सो इट इज व्हेरी इम्पॉर्टंट थिंग, कारण नॉन इन्व्हेजिव्ह आय एम सॉरी नॉन इन्व्हेजिव्ह मेथड सोनोग्राफीने आपण इन्व्हेजिव्ह मेथड करू शकतो. खूप पॉप्युलर मेथड आहे सोनोग्राफीची, कारण खूप सेफेस्ट मेथड आहे. इथे कुठेही सोनोग्राफी करताना कसलेही पेन होत नाही, कुठलाही त्रास होत नाही. ओके, पण जेव्हा कधी अर्ली डिटेक्शन करायचं आहे फॉर एनी क्रोमोझोमल डिफॉर्मिटीज, फॉर एनी जेनेटिक डिसऑर्डर, त्यावेळेस आपण ज्या काही इन्व्हेजिव्ह मेथड फॉलो करतो. आता ही अल्फा फिटोप्रोटीनची टेस्ट आहे, ब्लड सिरम टेस्ट आहे. कोरियनिक विलाय ही आपण टेस्ट करतो, ती ट्रान्स सर्वायकल करतो किंवा थ्रू ॲबडोमेन वॉल करतो, टू युटराइन वॉल. त्यावेळेस तुम्हाला सोनोग्राफीचं गायडन्स घेणं गरजेचं असतं. कोरियनिक विलाय जेव्हा आपण टेस्ट करतो, कोऑर्डिनेशन करतो, त्यावेळी सुद्धा आपल्याला बच्चूचं ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला डाऊन सिंड्रोम, एडवर्ड सिंड्रोम फाइंड आउट करण्यासाठी आपण टेस्ट करत असतो. अमिनोसिंथेसिस करताना सुद्धा आपल्याला लोकल अनालिसिसची गरज लागते. त्यावेळी सुद्धा तुम्हाला सोनोग्राफी गायडन्स घेणं खूप जास्त गरजेचं आहे. तरी पण सर्वात सेफेस्ट मेथड ही सोनोग्राफीच आहे, कारण सोनोग्राफीमधून तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी समजतात. त्यामुळे तुमचं फिटसचं वायबिलिटी, त्याचे हार्ट रेट समजतात, त्याचं नंबर ऑफ प्रेग्नेन्सी समजते, एखादी एक्टोपिक प्रेग्नेन्सी असेल तीही समजते, पेशंटचं डॉपलर अबिलिकल वेलोसिमिटर समजते, प्लॅसेंटाचं ग्रेडिंग समजतं की तो व्यवस्थित ग्रो होतोय की नाही होतोय, कारण खूप न्यूट्रियन्स बच्चूला प्लॅसेंटा थ्रू जात असतात. एनी कॉज ऑफ ब्लिडिंग, वजायनल कॉज ऑफ ब्लिडिंग, ते पण आपण सोनोग्राफीतून निदान करू शकतो. ईओडी करू शकतो. ईओडी युअर एक्सपेक्टेड डेट ऑफ प्रेग्नेन्सी, प्रेग्नेंट लेडी जे डिलिव्हर होऊ शकतं ते तुम्हाला आपण सोनोग्राफीतून करू शकतो. त्याच्यानंतर एनी डेव्हलपमेंट ऑफ फिटस ॲज आय टोल्ड यू. अँड देन त्याच्यामध्ये 18 वीक्सपर्यंत बच्चूचे बरेचसे ऑर्गन हे तयार असतात. त्याच्यामध्ये मेनली तुमचे स्पाइन असतो, किडनी असते, लंग्स असतात, हार्ट असतं, स्कल असतं आणि आर्म्स आणि लिम्स असतात. हे सगळे तुम्हाला गेस्टेशनच्या 18व्या वीकपर्यंत तुम्ही सोनोग्राफी थ्रू चेक करू शकतात. 20व्या वीकपर्यंत जसं आपण नॉर्मल बघू शकतो तसं आपल्याला सोनोग्राफी थ्रू अबनॉर्मल गोष्टी पण समजतात. त्याच्यामध्ये तुम्हाला स्पाइना बायफिडा पण समजेल आणि एनी अदर स्ट्रक्चरल प्रॉब्लेम जर असेल बच्चूमध्ये तेही तुम्हाला सोनोग्राफीमध्ये निदान करताना शक्य आहे. सोनोग्राफी सोबतच आपल्याला दुसरं एक नॉन इन्व्हेजिव्ह मेथड आहे वजायनल स्कॅन.
तर वजायनल स्कॅन हे नेहमी अर्ली प्रेग्नन्सीमध्ये करता येतं. जेव्हा जस्ट तुमचं डिटेक्शन झालं, यूपीटी पॉझिटिव्ह आली आहे, तर तुम्हाला वजायनल स्कॅन करता येतं. फर्स्ट 12 to 14 वीक्समध्ये हे गोष्टी करायला लागतात. दिस मेथड इज यूज ओनली इफ द स्कॅन इज बीइंग डन इन द फर्स्ट 12 to 14 वीक्स ऑफ प्रेग्नन्सी. पहिल्या 3-4 महिन्यामध्ये तुम्हाला करायचं असेल तरच तुम्ही हे स्कॅन करू शकता, त्याच्यानंतर तुम्ही हे स्कॅन करू शकत नाही. ॲट दिस स्टेज द फिटस इज व्हेरी स्मॉल. या 12 वीक्स पर्यंत बच्चू फिटस जे आहे ते खूप छोटं असतं आणि वजायनल स्कॅन गिव्स अ बेटर व्ह्यू कम्पेअर्ड टू द ॲब्डोमिनल स्कॅन. आणि त्याच्यामुळे काय होतं, वजायनल स्कॅन तुम्हाला चांगला व्ह्यू देतो फिटसचा कम्पेअर्ड टू ॲब्डोमिनल स्कॅन. ओके, वजायनल स्कॅन मध्ये काय होतं, मदरला आपण सांगतो लाय डाऊन होण्यासाठी आणि थ्रू वजायना आपण एक लुब्रिकेटेड सेंटर एंटर करतो आईच्या वूम मध्ये आणि ते लुब्रिकेटेड असतं. त्याला मेनली मोठं पलीकडे एक कॉन्डम लावलेलं असतं, सो दॅट वी कॅन सेन्सर विल बी कवर्ड विथ द कॉन्डम प्रॉपरली अँड देन वी कॅन गेट्स अ एक्झॅक्ट पिक्चर ऑफ युअर फिटस. ॲब्डोमिनल स्कॅन. आता वजायनल स्कॅन नंतर पुढची गोष्ट आहे ॲब्डोमिनल स्कॅन. ॲब्डोमिनल स्कॅन कधी करतो आपण, पोस्ट आफ्टर 12 to 14 वीक्स ऑफ प्रेग्नेन्सी ॲब्डोमिनल स्कॅन्सला जास्त महत्त्व आहे. मदर इज टू आस्क lie down on her back and gel is applied on her skin on her lower abdomen. लाईक अ सोनोग्राफीच असतं हे पण, की जेव्हा मदर ही lie down असते, पाठीवर झोपलेली असते आणि आपण जेल अप्लाय करून एक सेन्सर आपण साईडला इझिली करतो. स्किन हेल्प्स टू प्रोड्यूस द क्लिअरस्ट इमेजेस. सेन्सर हेड्स फर्मली अगेन्स्ट द स्किन अँड मूव अराउंड द सरफेस. ॲब्डोमेन हे पर ॲब्डोमेन स्कॅन आहे, म्हणजे ॲब्डोमेनच्या वरतून होणारं स्कॅन आहे. डॉपलर अल्ट्रासाउंड. डॉपलर अल्ट्रासाउंड. नेक्स्ट मेथड इज युअर डॉपलर अल्ट्रासाउंड. डॉपलर अल्ट्रासाउंडने काय केलं जातं, डॉपलर अल्ट्रासाउंड इज प्रेझेंटली मोस्ट वाइडली एम्प्लॉयड इन द डिटेक्शन ऑफ fetal cardiac pulsation and pulsation of the various fetal blood vessels. हे अल्ट्रासाउंड जे आहे, डॉपलर जे आहे, हे आजचा सध्याच्या ह्याच्यामध्ये खूप वाईडली रिस्पॉन्ड करत आहे, जिथे आपण बच्चूचं हार्ट रेट पण चेक केलं जातं आणि बच्चूचं ब्लड सप्लाय पण आपण चेक करू शकतो. Further development in Doppler ultrasound technologies recent years have enabled to great expansion of application of obstetrics. या डॉपलरमुळे आपण खूप साऱ्या गोष्टी नव्याने आणि डिटेलमध्ये ऑब्स्टेट्रिकमध्ये याचा उपयोग झालेला आहे. अँड मॉनिटरिंग द वेलबिंग ऑफ द फिटिस. या डॉपलरमुळे टेस्टमुळे आपल्याला बच्चूचं वेलबिंग चांगलं मॉनिटर करता येतं, त्याचं प्रोग्रेस चांगलं मॉनिटर करता येतं. इवन बच्चूचं काही ऑब्नॉर्मॅलिटीज इंट्रायुटेरिन ग्रोथ रिटार्डेशन वगैरे असेल, IUGR आपण त्याला बोलतो, ते सुद्धा आपण याच्यातून मॉनिटर केलं जातो. और एनी कार्डियक माल्फॉर्मेशन ऑल्सो कॅन बी डिटेक्ट विथ दिस टेस्ट. बच्चूला जर काही कार्डियक माल्फॉर्मेशन असेल, आता बऱ्याचशा ठिकाणी तुम्ही ऐकलं असेल की बच्चूला कंजेनिटल हार्ट डिसीज आहे, पहिला जन्मताच बच्चूला हृदयाचा पडदा बंद चालू होत नाही किंवा त्यामध्ये होल आहे, या सगळ्या गोष्टी आपण या डॉपलरने डिटेक्ट करू शकतो, डॉपलर अल्ट्रासाउंडने. ठीक आहे. दुसरी टेस्ट आहे कार्डिओटोकोग्राफी. कार्डिओटोकोग्राफी. तर या टेस्टमध्ये नेमकं काय केलं जातं, इन कार्डियोटोकोग्राफी द फीटल हार्टबीट, द कार्डिओ फीटल जे हार्टबीट आहे अँड द युट्राइन कॉन्ट्रॅक्शन टोको ग्राफिकल रेकॉर्डेड. म्हणजे बच्चूचे हार्ट रेट आणि युट्राइन कॉन्ट्रॅक्शन, जेव्हा फुल टाइम बेबी, जेव्हा फुल टाइम मदर असेल, अबाउट टू डिलिव्हर्ड, या ज्या कॉन्ट्रॅक्शन असतात त्याचं ग्राफिकल रेकॉर्डेशन असतं. ते ग्राफिकल रेकॉर्ड फिटल हार्ट साऊंड आणि युट्राइन कॉन्ट्रॅक्शनचं. इट इज जनरली परफॉर्म इन थर्ड ट्रायमेस्टर. हे ॲक्च्युली थर्ड ट्रायमेस्टरमध्ये आपण काउंट चेक करतो. द मशीन यूज टू परफॉर्म मॉनिटरिंग इज कॉल्ड कार्डिओटोकोग्राफ. जी मशीन ह्या गोष्टी मॉनिटर करते त्याला आपण कार्डिओटोकोग्राफ असं बोलतो. आणि इट इज ऑल्सो नोन ॲज अ इलेक्ट्रॉनिक फिटल मॉनिटर. त्याला अजूनही दुसरं नाव आहे इलेक्ट्रॉनिक फिटल मॉनिटर और एक्सटर्नल फिटल मॉनिटर. याला दुसरं पण नाव आहे. त्याच्यामध्ये आपण बच्चूचे FHS काउंट करतो, फिटल हार्ट साऊंड आणि युटराइन कॉन्ट्रॅक्शन.
ओके, त्याला म्हणतात कार्डिओ टोफोग्राफ. ओके, आणि याला दुसरं एक नाम आहे एक्सटर्नल फिटल मॉनिटर, EFM, एक्सटर्नल फिटल मॉनिटर. ही टेस्ट युजली आपण थर्ड ट्रायमेस्टरमध्ये करतो. ओके, वेन बच्चू अबाउट टू डिलिव्हर. ओके, दिस कार्डिओग्राफी ही जी टेस्ट आहे कार्डिओटोग्राफी ही आपण NST या टेस्टमध्ये सुद्धा परफॉर्म केली जाते. NST आता सध्याच्या पिरियडमध्ये NST ही खूप पॉप्युलर टेस्ट आहे. NST स्टँड्स फॉर नॉन स्ट्रेस टेस्ट. ओके, तर हे नॉन स्ट्रेसचा अर्थ काय होतो? इट्स अ शॉर्ट टर्म व्हेरिएशन इन द बेसलाइन शुड बी बिटवीन द 10 to 15 BPM. BPMचा अर्थ काय होतो? नॉन स्ट्रेस टेस्ट इज नॉन स्ट्रेस टेस्टमध्ये फिटल जो आहे बच्चू जे आहे वेल बिंग असेस बाय द मॉनिटरिंग. आपल्याला मॉनिटरिंगने आपण असेस करतो. द फिटल हार्ट रेट इज रिस्पॉन्स टू द फिटल मुवमेंट. फिटल मुवमेंटला फिटल हार्टबीट आहे ते रिस्पॉन्स करतं. नो पर्टिक्युलर स्ट्रेस इज प्लेस्ड. कुठलाही स्ट्रेस पेशंट बच्चूला दिलेलं नसतं ऑन द फिटस बाय परफॉर्मिंग सच टेस्ट. हे जरी नाव स्ट्रेसचं असेल तरी नॉन स्ट्रेस कुठलाही स्ट्रेस याच्यामध्ये आपण दिलेला नसतो. फिटस हे स्वतःहून मूव्ह करत असतं आणि त्याच्यामध्ये आपण त्या पेशंटचं हार्ट रेट पण काउंट करतं. अ नॉन स्ट्रेस टेस्ट इन्व्हॉल्व्स अटॅचिंग अ बेल्ट विथ द फिटल हार्ट रेट. बेल्ट बांधला जातो मदरच्या वूमला आणि त्याच्यामध्ये एक फिटल हार्ट रेटचा बेल्ट असतो आणि युटरल कॉन्ट्रॅक्शन मॉनिटर. जसं आपण हे बोलले मी तुम्हाला कार्डिओटोफोग्राफीमध्ये आपण काय करतो? फिटल हार्ट रेट पण काउंट करतो, साऊंड पण घेतो आणि प्लस युटरल कॉन्ट्रॅक्शन पण असतं. तो हे दोन्ही ग्राफिकल प्रेझेंटेशनमध्ये आपल्याला दिसतं, म्हणजे त्याचा ग्राफ आपल्याला दिसतो, आपल्याला प्रिंट येते त्याची. ओके, त्याच्यावरून आपल्याला समजतं की स्ट्रेस टेस्ट होतंय की नाही होतंय किंवा बच्चू हे व्यवस्थित त्याचे हार्ट साऊंड मेंटेन करतात की नाही. इवन मदरला कॉन्ट्रॅक्शन व्यवस्थित येतात की नाही येत आहेत ते. So non-stress involves attaching a belt with a fetal heart rate and uterine contraction monitors around the mother's abdomen. The heart rate is recorded for approximately 20 to 30 minutes. जी non-stress test आपण बोलतोय ती जवळपास 20 ते 30 मिनिटांसाठी केली जाते. असं जस्ट लावलं 5 मिनिटात काढलं असा प्रकार होत नाही. त्याला एक ठराविक पिरियड असतो. त्या 20 मिनिटात हे ग्राफ्स रेकॉर्ड केले जातात. ओके, during which time the mother indicates whether it feels if any fetal movement or not. सो त्याला तुम्हाला सांगते की मदरला लागतं, मदर दाखवते की त्याला मुवमेंट्सची गरज आहे की नाही. पोझिशन अँड प्रिपरेशन ऑफ मदरला आपण कसं प्रिपेअर करायचं आहे फॉर द NST टेस्ट. द रेकॉर्डिंग इज ऑब्टेन विथ द पेशंट इन लॅटरल रिकमेंडेड पोझिशन. लॅटरल रिकमेंडेड पोझिशनमध्ये असते कुशीवरती अँड विथ अ लॅटरल टिल्ट, थोडंसं टिल्ट असतं. To avoid supine hypotension, fetus should not be sleeping while the test is being performed. लक्षात घ्यायचं आहे की जेव्हा आपण NST परफॉर्म करणार की बच्चू हे झोपलेलं नसावं, जागा असावं. And it may cause decreased fetal heart rate. जर बच्चू जर झोपलेला असेल तर बच्चूची जे fetal heart rate आहे ते थोडे कमी असतात. सो हे जो ग्राफ आहे तो आपल्याला बरोबर समजणार नाही. सो बच्चू आपल्याला हे नेहमी त्यावेळेस त्या NST टेस्टच्या वेळेस झोपलेलं नसावं, जागा असावं. फिटस मे बी अराउज्ड बाय डुईंग ॲब्डॉमिनल पाल्पेशन बाय द बझर. बेबीला आपल्याला अवेक करणं गरजेचं आहे. तुम्ही थोडंसं पाल्पेट करणं गरजेचं आहे किंवा थोडंसं बझरने बच्चूला टिल्टिंग करून बच्चूला आपण तुम्ही उठवू शकता. ओके, वुमन इज ॲडवाइज टू प्रेस अ बटन व्हेनेवर शी फील्स द फिटल मुवमेंट. सो ज्या जो बेल्ट लावलेला असतो तर जेव्हा जेव्हा बच्चूचं हालचाल होते तेव्हा मदरला सांगितलं की बटन प्रेस करा, तर ती मुवमेंट कॅप्चर केली जाते. ओके, द आयडिया बिहाइंड a non-stress is to proper amount of oxygen are required for the brain to send a signal that will be transmitted via nerves to the heart. या मागची जी NSTच्या मागचं जो लॉजिक आहे, जो आयडिया आहे की प्रॉपर अमाऊंट ऑफ ऑक्सिजन आर रिक्वायर्ड फॉर द ब्रेन
Proper amount of oxygen is required for the brain to send a signal will be transmitted via nerves to the heart. जो ब्रेनला लागणारा ऑक्सिजन आहे तो हार्टच्या नर्व्स थ्रू पास केला जातो. सिग्नल्स टू विच द हार्ट विल बी रिस्पॉन्ड टू ॲप्रोप्रिएटली, आणि त्या सिग्नलला मग हार्ट आपलं ॲप्रोप्रिएटली रिस्पॉन्ड करतं. वेन ऑक्सिजन लेवल्स आर लो, जेव्हा ऑक्सिजन लेवल्स कमी असतो, द ब्रेन, नर्व्स अँड द हार्ट मे नॉट रिस्पॉन्ड. जेव्हा ऑक्सिजनची कमतरता असते किंवा लेवल जे कमी असते तेव्हा तुमचा ब्रेन, नर्व्स आणि इवन हार्ट आहे तो पण तुमचा रिस्पॉन्ड करत नाही. इट इज अँड विच मे रिझल्ट इन अ फिटल हार्ट रेट पॅटर्न. तेव्हा मग तुमच्या व्हेरिएशन्स तुमच्या फिटल हार्टच्या साऊंडमध्ये पॅटर्नमध्ये व्हेरिएशन्स येत होतात जेव्हा ते रिॲक्टिव्ह नसतं. इट इज इम्पॉर्टंट टू नोट दॅट मेनी अदर फॅक्टर्स बिसाइड्स लॅक ऑफ ऑक्सिजन मे कॉज non-reactive pattern. So it is important to note that many of factors besides the lack of oxygen may cause as non-reactive. सो जरुरी नाही की प्रत्येक वेळी जर बच्चू रिॲक्ट नाही केले की फक्त बिकॉज ऑफ द लॅक ऑफ ऑक्सिजन ते रिॲक्ट करत नाही. भरपूर दुसऱ्या पण गोष्टी रिस्पॉन्सिबल आहे, जसं फिटल स्लीप सायकल. जर बच्चूची स्लीप सायकल त्या वेळेची असेल त्यावेळी सुद्धा त्या गोष्टी हॅम्पर होऊ शकतात. सर्टन मॅटर्नल प्रिस्क्रिप्शन जे काही ड्रग आपण बच्चू आईला दिलेले आहेत किंवा नॉन प्रिस्क्रिप्शन ड्रग और प्रीमॅच्युरिटी also can cause this improper reaction of this oxygen as well. ॲडव्हान्टेज काय आहेत आपण या नॉन स्ट्रेसचे? इट इज अ नॉन इन्व्हेसिव्ह टेस्ट. जसं आपण बघितलं की इथे हे नॉन इन्व्हेसिव्ह आहे, इथे इन्व्हेसिव्ह आहे. हे नॉन इन्व्हेसिव्ह आहे. ही टेस्ट परफॉर्म करताना कुठेही आपल्याला कट वगैरे होणार नाही आहे. हे बॉडीच्या वरतून होणाऱ्या गोष्टी आहेत. इट इज सिम्पल टेस्ट, इनएक्सपेन्सिव्ह अँड टेक्स लेस टाईम. सिम्पल टेस्ट आहे, एक्सपेन्सिव्ह पण नाही आहे आणि खूप कमी वेळ घेते, 20 मिनटं. प्रिपरेशनपर्यंत अर्धा तास. देर इज नो कॉन्ट्राडिक्शन और कॉम्प्लिकेशन फॉर दिस. या टेस्टसाठी कुठलेही कॉन्ट्राडिक्शन नाही आहे किंवा कुठलेही कॉम्प्लिकेशन्स आजपर्यंत रेकॉर्ड केलेले नाही आहेत. नो स्पेशल एक्सपर्टीज इज रिक्वायर्ड इन परफॉर्मन्स ऑफ द टेस्ट. कुठल्याही एक्सपर्टीजची गरज नाही आहे टू परफॉर्म द NST. ऑन ड्युटी स्टाफ, ऑन ड्युटी नर्सेस, दोज हू हॅव बीन ट्रेन्ड फॉर NST कॅन पुट अ बेल्ट अँड दे हॅव टू जस्ट एक्सप्लेन. त्यांना फक्त त्यांच्या मदरला सांगायचं आहे की जेव्हा जेव्हा त्यांना फिटल मोमेंट प्रेस होईल, बच्चू हालचाल करेल, त्यांना बटन प्रेस करायचं आहे सो दॅट दे कॅन काउंट इट. दिस टेस्ट प्रोव्हाइड्स अन इमिडिएट आन्सर. या टेस्टने तुम्हाला इमिडिएट आन्सर मिळतं. बच्चूचं ग्रोथ कसं आहे, मुवमेंट कशी आहे, फिटल हार्ट साऊंड कसं आहे, युरिनरी कॉन्ट्रॅक्शन आहे, या सगळ्यांची उत्तरं तुम्हाला इमिडिएट मिळतात. इंडिकेशन काय आहेत NSTचे? नॉन स्ट्रेस टेस्टचे इंडिकेशन काय ते आपण समजून घेऊया. So, women with pre-existing medical conditions such as a diabetes or pregnancy with medical conditions such as a hypertension. जेव्हा कधी पण बच्चू मदरला प्री एक्झिस्टिंग देता कधी आधी नव्हतं, तिला डायबिटीस नव्हता किंवा तिला हायपरटेन्शन नव्हतं, त्यावेळेस आपल्याला NST बच्चूची करणं खूप जास्त, मदरची करणं खूप जास्त गरजेचं आहे. बेबी इज लेस ॲक्टिव्ह दॅन नॉर्मल. बच्चूची हालचाल जेव्हा मंदावते, जेव्हा बच्चू खेळणं बंद करतं वूममध्ये मदरच्या, किंवा स्मॉल ऑफ इट्स एज अँड नॉट ग्रोइंग प्रॉपरली, की बच्चूचं गेस्टेशन पिरियड जास्त आहे 20 वीक्सचं, पण त्याची ग्रोथ तेवढ्या वीक्सपर्यंत नाही आहे. मोस्टली थर्ड मध्ये करणार NST टेस्ट करतात, त्यावेळी सुद्धा ही NST टेस्ट आपल्याला खूप ॲडवायजेबल आहे. ॲम्निओटिक फ्लूइड इज आयदर टू मच और टू लिटिल. जेव्हा बच्चू मदरच्या वूममध्ये ॲम्निओटिक फ्लूइड हे खूप जास्त प्रमाणात असतं किंवा खूप कमी प्रमाणात असतं, तेव्हा ही NST करणं गरजेचं आहे. वुमन हू हॅव प्रिव्हियसली लॉस्ट देअर बेबीज इन सेकंड हाफ ऑर देअर प्रेग्नन्सीज. ज्या प्रेग्नेंट लेडीजना त्यांचे बच्चू पहिले प्रिव्हियस बच्चू जे आहे ते सेकंड ट्रायमेस्टरमध्ये त्यांनी लॉस केलेले आहेत, म्हणजे सेकंड ट्रायमेस्टरमध्ये त्यांनी लॉस केलेले आहेत, अशा लेडीजना आपल्याला NST करणं वारंवार गरजेचं, वेळेवरती गरजेचं आहे. वुमन विथ प्रेग्नन्सी कंटिन्यूइंग आफ्टर 40 weeks and basically check on the well-being of baby.
ज्या वुमनचं प्रेग्नन्सी पिरियड हे 40 वीक्सपेक्षा एक्सटेंडेड टाइम पिरियडमध्ये आहे आणि बच्चू त्या अशा लेडीजने आपल्याला बच्चूचं वेलबिंग चेक करण्यासाठी आपल्याला ही NST करणं गरजेचं आहे. वुमन हू हॅड अ प्रोसिजर सच ॲज एक्सटर्नल एन्सेफॅलिक व्हर्जन नो टू टर्न अ ब्रिज बेबी. वुमन हू हॅड अ प्रोसिजर सच ॲज अ एक्सटर्नल सिफॅलिक व्हर्जन, ज्या लेडीला सिफॅलिक व्हर्जन हे चेंज केलं टर्न ब्रिज प्रेझेंटेशन आहे. युजली वर्टेक्स प्रेझेंटेशन असतं जेव्हा बच्चूचं बेबीचं हेड खाली असतं त्याला म्हणतात ब्रिज, म्हणजे जिथे पाय पुढे असतात आणि डोकं फंडसकडे असतं. जेव्हा एखाद्या बेबीचं एखाद्या लेडीला आपण एक्सटर्नल सिफॅलिक व्हर्जन टू टर्न ब्रिज प्रेझेंटेशन करतो और थर्ड ट्रायमिस्टरला आपण ॲम्ब्युलोसिन्थेसिस चेक करतो टू डिटरमाइन एनी ॲम्ब्युलोसिन्थेसिस. आपण त्याची लास्ट टाइम पाहिलं की ॲम्ब्युलोसिन्थेसिस का आपण चेक करतो टू वेदर टू बी फाइंड आउट एनी डाऊन सिंड्रोम, एडवर्ड सिंड्रोम, एनी क्रोमोझोमल डेव्हलपमेंट पाहण्यासाठी आपण सेन्सिस करतो. इवन फॉर लंग मॅच्युरिटी आपण थर्ड ट्रायमिस्टरमध्ये आपण ॲम्ब्युलोसिन्थेसिस चेक करतो. सो जेव्हा कधी पण बच्चूचं प्रेझेंटेशन आपण जे एक्सटर्नल सिफॅलिक व्हर्जन आपण चेंज करतो, ब्रिज टू वर्टेक्स करतो किंवा थर्ड ट्रायमिस्टरमध्ये आपण चेक करतो टू चेक द बच्चूज लंग फंक्शन, त्यावेळेस आपल्याला किंवा युटराइन इन्फेक्शन त्यावेळेस आपल्याला प्रॅक्टिशनर विल बी ऑलवेज ॲडवाइज फॉर नॉन स्ट्रेस टेस्ट शो शुअर दॅट बेबी इज डुईंग वेल. जेव्हा कधी पण बच्चूचं प्रेझेंटेशन आपण ब्रिजवरनं सेफॅलिक करतो किंवा ॲम्ब्युलोसिन्थेसिस टेस्ट करतो टू रूल आउट द लंग फंक्शन टेस्ट ऑफ द बेबी. त्याच्यानंतर नॉन स्ट्रेस हे नेहमी ॲडवायजेबल असतं टू रूल आउट द बेबीज ग्रोथ. टू बेबीज हा मॉनिटर करण्यासाठी आपल्याला NST करणं गरजेचं आहे. अच्छा, द बेसिक टर्मिनॉलॉजी यूज इन NST. NST मध्ये बेसिक टर्मिनॉलॉजी जी यूज करता NST मध्ये ते आपण बघूया. त्याच्यामध्ये आहे तुमचा बेसलाईन रेट आहे, बेसलाईन रेट. आता या बेसलाईन रेटमध्ये काय असतं, तुमचा फिडल हार्ट साऊंडचा रेट काय आहे, तर इट शुड बी बिटवीन 110 to 150 बीट्स पर मिनिट. 110 to 150 बीट्स पर मिनिट हा तुमचा नॉर्मल रेट आहे. तर तुम्हाला नॉर्मल रेट समजला तर तुम्हाला टॅकिकार्डिया समजेल, ब्रॅडिकार्डिया समजेल. ठीक आहे. सो इट इज इंडिकेटेड बाय द FHR फिटल हार्ट रेट वेन स्टेबल, जेव्हा बच्चू स्टेबल असतं. ओके, आणि इट शुड बी टेकन ओव्हर 5 to 10 minutes ऑफ पिरियड. ओके, द रेट may be change over a period of time, normally remains fairly constant. ओके, युजली एव्हरेजली 110 to 150 बीट्स पर मिनिट हे तुमचा नॉर्मल फिटल हार्ट साऊंड रेट आहे. नाव ब्रॅडिकार्डिया. व्हॉट इज ब्रॅडिकार्डिया? युजली ब्रॅडिकार्डिया इज स्लोअर डाऊन द हार्ट रेट. ओके, जे कमी असतात नॉर्मल